साहेब या ठिकाणी उमेदवार म्हणून आहेत. आपण ज्या सभामंडपाखाली बसलेलो आहोत ती त्यांनीच दिलेली देणगी या सभामंडपाची आहे. 10 वर्ष झाले आपण त्यावेळेस सभामंडप साहेबांनी आम्हाला दिला. समाजावर त्यांचं ऋण आहे आणि गेली अनेक वर्ष समाजात त्यांच्या बरोबरच आहे. आमचे कैलास बसण्याच्या ऐवजी या तालुक्यातील जे काही विविध समाज घटक आहेत, जे गेले 35 वर्ष वळसे पाटील साहेबांसोबत अविरतपणे पाठिंबा देत आहेत, त्या सर्वांच्या सदिच्छा भेटीसाठी आज या ठिकाणी NCRTच्या संचालिका पूर्वते वळसे पाटील आले आहेत. संतोष शेटने आताच सांगितलं की ज्या विश्वकर्मा समाजाच्या आपण मंदिरात बसलोय त्याचा सभामंडप वळसे पाटील साहेबांनी दिलेला आहे. खरं तर आनंदाची गोष्ट आहे की गेले 89 पासून आपण ज्यांच्या सोबत उभे राहू त्यांनी आपल्या सर्व गरजा ओळखून पाणी असेल, रस्ते असतील, वीज असेल, त्याचबरोबर समाज मंदिर असतील, सभागृह असेल, सगळ्या प्रकारचे आपल्याला सुखसुविधा दिलेल्या आहेत. त्या बदल्यात आपण स्वतः साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलो आहोत. या घोडेगाव मधला कोणताच असा समाज नाही की जो नामदार वळसे पाटील साहेबांवरती निष्ठा ठेवत नाही. सर्व समाज घटकांनी इथून मागे जसं वळसे पाटील साहेबांच्या पाठीमागे खंबीर उभं राहिलो त्याच प्रकारची साथ आम्ही यंदाच्या निवडणुकीत आपल्याकडनं घेण्यासाठी किंवा आपली साथ आम्हाला मिळावी यासाठी सदिच्छा भेटीसाठी आज आपण या ठिकाणी आलो आहोत. पण तरी पण एक मनात आला असेल की पुन्हा एकदा संवाद साधावा म्हणून आपण एकत्र आलो. पाण्याबद्दलचा प्रश्न तर सगळ्यांनाच माहिती आहे. वारंवार आता सगळ्यांनी ऐकून तो पूर्ण माहिती पडलाय. जेव्हा हा साहेबांनी हा असा वेगळा असा निर्णय घेतला तेव्हा तुमच्यातही माझ्याही मनात पाल चुकली होती की असं का. पण हे आता अगदी काय म्हणतात पिक्चर क्लिअर झाले. जेव्हा आपण ऐकतो की रोहित पवार असो किंवा निलेश लंके असो हे स्वतः त्यांच्या बाईटमध्ये सांगतायत की आम्ही लिंब्याचं पाणी कर्जत जामखेडला आणणार, तर हे काही आपल्याला हा अत्याचार नको होता म्हणून साहेबांनी आज 7 लाख जनतेच्या मागे उभं राहून हा वेगळा असा निर्णय घेतला. आणि हा वेगळा असा निर्णय घेतलाय हा आपल्यासाठीच आहे. जो आंबेगाव तालुका साहेबांनी 35 वर्ष अथक प्रयत्न करून फुलवलाय तो त्या तालुक्याचं खरं महत्व आहे ते पाण्यामुळे. ते जर पाणी गेलं तर आपल्याला सगळंच अवघड होऊन जाईल. लगेच काही ते 4 वर्षात असं काही मोठा फरक नाही पडणार, पण तो पडणार हळूहळू. जसं विकास व्हायला आपल्याला 35 वर्ष लागलेत हे बघायला. जुन्या जाणत्या लोकांना माहित असेल दादांना वगैरे की किती तुम्ही संघर्ष केलाय. आम्ही तर नंतर इथे नांदायला आलोय त्या मानाने आमच्या वेळेस परिस्थिती फार उत्तम होती. पण या सगळ्या मागचं कारण होतं डिंबे धरण. आणि आज त्याच डिंबे धरणाचं जर पाणी जर कर्जत जाम उपस्थित आमच्या सगळ्याच महिला बंधूंनी, ज्येष्ठ मार्गदर्शक बंधू, मला सगळ्यांनाच सगळ्यात पहिले मी तुमचे आभार मानते. तुम्ही वेळ काढून आज इथे उपस्थित राहिलात. खरं तर बंटी दादांनी, क्रांतीताईंनी सगळा विषय तुम्हाला मांडून सांगितलेला आहे आणि आता मला असं वाटतं बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचला सुद्धा आहे. तर मला पण त्यावर सविस्तर माहिती देण्याची आता गरज नाही आहे, कारण उद्याच्या सभेमध्ये मी ती देणार आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना उद्याच्या सभेचं आमंत्रण द्यायला आली आहे. उद्या आपली सभा होणार आहे मंचरला दुपारी 3 वाजता आणि अतिशय छोटी 3 भाषण असणार आहे नुसतं. तर छोटी सभा असणार आहे. फार काही कोणाला होण्याचा वगैरे त्रास नाही होणार. तर माझी सगळ्यांना विनंती राहील की उद्या आपण सगळ्यांनी आदरणीय वळसे पाटील साहेबांना पाठिंबा देण्यासाठी सभेला यावं आणि ते काय सांगतायत ते सगळं ऐकून घ्यावं. कारण ते जे मुद्दे उद्या मांडणार आहेत त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या भविष्यावर, आपल्या तालुक्याच्या भविष्यावर, आपल्या तालुक्याच्या अर्थकारणावर आणि आपल्या अस्तित्वावर होणार आहे. तर म्हणून मला आपल्या सगळ्यांनाच उद्याच्या सभेला आमंत्रित करायचंय मंचरला. आणि त्याशिवाय 20 तारखेला 2 नंबरचं घड्याळाच्या चिन्हाचं समोरचं बटन दाबून साहेबांना भरघोस मतांनी विजयी करायचंय ही सुद्धा सगळ्यांना विनंती करायची आहे. साहेबांनी कधीही त्यांच्या राजकारणामध्ये कुठल्या प्रकारचा धर्मवाद, पक्षवाद, जातीवाद कधी केला नाही. सगळ्या समाजाला, सगळ्या आपल्या लोकांना एका कुटुंबासारखं सांभाळलं, सगळ्यांना सोबत घेऊन ते नेहमी चालत आलेले आहे. आणि आपल्या तालुक्यामध्ये एक शांतीचा आणि सुसंस्कृतपणेचा एक वातावरण त्यांनी जपून राखून ठेवलेलं आहे. आताच्या काळामध्ये ही फार मोठी गोष्ट
आहे, कारण आपण आजूबाजूच्याच तालुक्यांमध्ये बघतो तर असं काही आपल्याला बघायला भेटत नाही. तर आपल्या तालुक्याचं गेल्या 35 वर्षांपासून साहेबांनी प्रतिनिधित्व केलंय. तुमच्या सगळ्यांच्या प्रेम आणि आशीर्वादाने साहेब कशी आहे, काय आहे, कोण आहे तुम्हाला नीट माहिती आहे. त्यांचं चारित्र्य कसं आहे, वागणं कसं आहे, विचार कसे आहेत, सगळं काही तुम्हाला माहिती आहे. तर त्यांच्याबद्दल नव्याने मला माहिती देण्यासाठी नाही काही गरज मला वाटत नाही. परंतु हा जो पाण्याचा प्रश्न जो आता त्यांनी मांडला तो अतिशय गंभीर आहे आणि आता मला वाटतं तळाघरापर्यंत तो गेलेला आहे. तर सगळ्यांना माहिती आहे की नाही डिंब्याचा बोगदा महिलांना, तुम्हालाही माहिती आहे ना. मग मी काय आज मांडत नाही, उद्यासाठी वाचवते जराशी एनर्जी. उद्या तुम्ही सगळेजण सभेला या आणि 20 तारखेला साहेबांना भरघोस मताने विजय करू द्या, एवढीच एक विनंती करा.